खांडबारात जादा दराने बियाणे विक्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू। खांडबारा परिसरात काही विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप होत असून संबंधित प्रकरणाची कृषी विभागाने दखल घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही बियाणे विक्रेत्यांकडून निर्धारित किमतीपेक्षा अधिक दर आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भातील कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून गुण नियंत्रण निरीक्षक प्रकाश कांबळे नवापूर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी अशा प्रकारांवर तातडीने आळा घालण्याची मागणी केली आहे। बियाणे व खतांची विक्री शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच व्हावी, जादा दर आकारणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आधीच वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित पाऊस आणि शेतीतील आर्थिक संकटामुळे ते अडचणीत आहेत। अशा परिस्थितीत जादा दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। याबाबत गुण नियंत्रण निरीक्षक प्रकाश कांबळे यांनी सांगितले की व्हायरल झालेल्या व्हिडिओची आणि संबंधित विक्री व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात येत आहे। चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला पाठीशी घातले जाणार नाही। संबंधितांवर बियाणे अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल। कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे, खरेदीची पावती जपून ठेवण्याचे तसेच कोणतीही अनियमितता आढळल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे। आता चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण खांडबारा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी प्रकाश करमाळे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूर तालुका। माझ्यासोबत मोरे साहेब आहेत, जेही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूरचे आहेत। तर परवा दिवशी खांडबारा येथे एका दुकानावरती, त्या दुकानाचं नाव सुमित ॲग्रो ट्रेडर्स ट्रेडिंग कंपनी, या दुकानावरती बियाण्याच्या संदर्भात जादा दराने विक्री झाली होती। त्या स्वरूपातली बातमी ज्यावेळेस बातम्यामध्ये आला तो व्हिडिओ, त्याच्यानंतर आजपासून आम्ही दोघंही संयुक्त रीतीनं खांडबाऱ्याच्या सगळ्या दुकानाची तपासणी करत आहोत आणि तपासणी केल्याच्या नंतर ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये आढळून येत आहेत त्या संदर्भातला प्रस्ताव मान्य परवाना प्राधिकारी यांच्याकडे जाईल आणि संबंधित दुकानदारांनी ज्या काही स्वरूपाच्या चुका केल्या असतील किंवा कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावरती सुनावणी होऊन त्याच्यावरती कठोर आणि कायदेशीर कडक अशा स्वरूपाची कारवाई होणार आहे।